राग शिवरंजनीमध्ये श्री रामाचे बंदिश मला शिकवली होती ती मी आज गातो. त्यांचं पण पुण्य स्मरण होईल. त्याला गेल्या 2 वर्ष होऊन गेली. मी जेव्हा संगीत अलंकार परीक्षा देत होतो, संगीत अलंकार परीक्षेमध्ये मी ज्यावेळेला देत होतो तेव्हा राग शिवरंजनी होतो. आणि शिवरंजनी हा राग तसा कर्नाटकी राग आहे मूळचा. आणि आपल्या इथे तो जास्ती करून सिनेमांमध्ये तुम्ही ऐकलं असेल, अनेक फिल्मची गाणी शिवरंजनीमध्ये आहे. तर तो त्यांच्याही म्हणण्यात नव्हता, कारण तो ज्याला आपण अस्सल आपण खयाल गायन म्हणतो, राग गायन, त्याच्यात तो एवढा गायला जात नाही, तर ते गात नव्हते. पण मला केवळ परीक्षेला आहे म्हणून त्याने तो ती बंदिश रचली आणि मला त्यांनी शिकवली. राम पिया देहो मोहे दर्शन, 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 दर्शन राम पिया देहो मोहे दर्शन।
Radha
राम गोविंद हरे मधुरे मैना 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 जप तप साधन कछु नहीं लागत जप तप साधन कछु नहीं लागत जप तप साधन कछु नहीं लागत कछु नहीं लागत कछु नहीं लागत जप तप साधन कछु नहीं लागत हर चतन विकटरिये मधुरे मैया 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 राम गोविंद हरे 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 राम गोविंद हरे मधुरे मैया राम गोविंद संतत संपत सुख के कारण संतत संपत संतत संपत सुख के कारण संतत संपत सुख के कारण सुख के कारण सुख के कारण संतत संपत सुख के कारण जासे भूल मरिए मधुरे मैया 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 राम गोविंद हरे 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 राम गोविंद हरे मधुरे मैया राम गोविंद कहत कबीर जाम राम नहीं कहत कबीर राम
गजाननचा गजर करून माझी 2 दिवसीय सेवा समाप्त. दंडक वन प्रभु
पावन कीनो ऋषियन रास मिटाए दंडक वन प्रभु पावन कीनो ऋषियन रास मिटाए रिपु को अनुज विभीषण निशिचर रिपु को अनुज विभीषण निशिचर परसत लंका पाए भज मन राम चरण सुखदाई भज मन राम भज मन राम भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई सुखदाई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई शिवसनकालिक अरुब्रह्मादिक शिवसनकालिक अरुब्रह्मादिक शिवसनकालिक अरुब्रह्मादिक शेष सहस मुख गाये शिवसनकालिक अरुब्रह्मादिक शेष सहस मुख गाये तुलसीदास मारुत सुत गेनो तुलसीदास मारुत सुत गेनो तुलसीदास मारुत सुत गेनो निज मुख करत बधाये भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई चरण सुखदाई चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम भज मन राम भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई चरण सुखदाई चरण सुखदाई रघुपति राघव राजा पतित पावन सेवा रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम 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 पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पुंडरीक महादेव जय श्री आचरण्यात येते ती आशीर्वादाची माहिती 5 मिनिटांसाठी मित्र श्री रामेश्वर प्रसन्न रामनवमीच्या पूर्वसंध्येला आणि आज रामनवमीच्या संध्येला आपल्या सुराने आणि स्वराने ज्यांनी आचरेवासियांची मनं जिंकली आहेत आणि हृदय काबीज केले आहेत असे आपल्या समोर आहेत ते समीर अभ्यंकर. समीरजी संस्थांची प्रथा अशी आहे की सुरुवातीला परिचय करून दिला जात नाही. परिचय हा आपला आशीर्वाद देताना जातो, कारण आपण आपल्या ठुमरी गझल चिजांनी आचरेवासियांच्या कायम स्मरणात राहावे. आणि समीरजी काल आणि आज त्यांची नाट्यसंगीत, त्यांच्या चिदा, स्वतः बांधलेल्या बंदिशी, आजोबांनी दिलेली तालीम, त्यांचा राग शिवरंजनी आचरेवासी कधीच विसरू शकणार नाही. त्याचप्रमाणे मीराची आणि सूरदासांची भजनं ज्याने ते हृदयात पोचले, परंतु त्यांच्या हे सगळं पिढीजात आहे. त्यांचे आजोबा म्हणजे जुन्या पिढीला माहीत असतील, SK अभ्यंकर रेडिओ स्टार होते. आणि समीरजी मुंज झाल्यावरती त्यांनी गायत्री मंत्र सांगण्याच्या ऐवजी ही तालीम दिलेली आहे. वडील माझ्या बाजूलाच आहेत, त्यांनीच मला आता कानात ही हकीकत सांगितली. मित्र, त्यांचं स्वतःची आजोबांचं असं आहे की संगीत अकॅडमी आहे आणि ती ठाण्याला आहे. संगीत शिक्षण देण्याचं काम गेली 7 वर्ष चालू आहे. पंडित मुकुंद थत्ते, यशवंत
व जोशी जे आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याची आहे, त्यांची तालीम यांना मिळालेली आहे. आणि समीरजी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर या आपल्या गायन करेन, नाट्यसंगीत, ठुमरी असो, गझल असो, त्यांनी आपली मनं जिंकलेली आहे. मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की समीर अभ्यंकर हे आकाशवाणीचे PI मान्यताप्राप्त गायक आणि कलाकार आहेत. मित्रांनो, आता समीरजी कुठेही असो, जरी सवाईला गायलात तरी आम्ही सांगू शकू हे समीर आमच्या आचऱ्यात येऊन गेलेले आहेत. हे शुभाशीर्वाद देण्याकरता संस्थांची माणसं आपल्याला येत आहेत. सोबतच ज्यांनी तुम्ही टाळी घेत होता कणबेळकर आणि प्रसादबद्दल, प्रसाद शेवडे हे आचरेवासियांचे झाले. हो, म्हणजे तुमच्या बरोबर प्रसाद आचरेवासियांचे म्हणजे एक नाट्य कलावंत, संवादिनी वादक असे प्रसाद शेवडे आहेत. समोर सर्वांचे दरवर्षी येणारे कणबेळकर, रामकृष्ण कणबेळकर, मला वाटतं भाटकर, सुभाष भाट. हा सर, आपण फार आपल्या अभंगाने त्याच्याबरोबर टाळ लक्षात राहील आपलं. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि पुढील आता त्यांना संस्थांच्या वतीनं त्यांचं आता स्वागत करण्यात येईल. धन्यवाद. एक मिनिट थांबा. संस्थांच्या वतीनं प्रदीप गोपाळ प्रभू मिराशी हे समीर अभ्यंकर यांचा सत्कार करत आहे. डॉक्टर प्रदीप मिराशी, संजय मिराशी हे त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करत आहेत. कृपया आता मिराशी वडसरकरांचा मान आहे, परंतु आता ते नसल्यामुळे ते आता सत्कार त्यांचे प्रतिनिधी करतायत. मिराशी प्रदीप परब मिराशी, प्रभू मिराशी. एक मिनिट, एक मिनिटासाठी हा माईक मी माननीय समीर जींकडे देतोय. महापूजेची वेळ झाल्यामुळे थोडक्यात आपलं मनोगत. दुसऱ्यांदा यायचा योग आलेला आहे. फार पूर्वी झाला, बरेच वर्ष झाले, 2005, 2006 साधारणतः सुमारे एकदा मी इथे माझी गायन सेवा झाली होती. जवळपास 20 वर्षानंतर इथे हा योग आलेला आहे. प्रदीपजी मिराशी, संजयजी मिराशी यांच्या आणि रामेश्वराने बोलवून घेतलं असं मी मानतो. आणि माझ्यावर साथ संगत प्रसाद काही वर्षांपासून म्हणजे मी त्याच्या संगतीत गायलेलो आहे. आणि त्याचा किती तो वरच्या लेवलला नेऊन ठेवतो माहोल जागा तुम्ही बघितलं. रामकृष्ण उर्फ प्रसाद कलंबेळकर आणि प्रसाद शेवडे यांनी पण उत्तम साथ संगत केली, त्यांचे पण आभार. तसंच सुभाषजी भाट यांनी टाळ वादन केलं, त्यांनी साथ केली, फार सुंदर केली. तसंच साऊंड पण खूप चांगला होता, त्यांचा पण मी आभारी. धन्यवाद. जय श्रीराम. आणि याचबरोबर आजच्या मैत्रिणीचा